विशेष अतिथी सन्माननीय तुषारजी पाटील साहेब, आपणास विनंती असेल व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आकाशी वाडवळ प्रीमियर लीगमध्ये. सन्माननीय तुषारजी पाटील साहेब, आपणास विनंती असेल सर व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण ही स्पर्धा पाहतोय, ज्यांनी एक ग्राउंड उपलब्ध करून दिलं सन्माननीय, म्हणजे ज्यांचं ग्राउंड पाटीळी मित्रमंडळ, त्यांचे मनापासून आभार असतील. एक ग्राउंड आपण बॉक्ससाठी उपलब्ध करून दिलं आणि त्या ग्राउंडमध्ये कशा प्रकारे स्पर्धा करायची, म्हणजे जिथून बॉक्स क्रिकेटची सुरुवात झाली संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये, ती सुरुवात MCCने पुन्हा एकदा आणून दाखवली. खऱ्या अर्थाने वसई तालुक्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. झालेली सुरुवात कायम ठेवण्याचं कार्य MCCने केले. पहिला चेंडू टॅपच्या सहाऱ्याने चेंडूला पाठवले, स्वानस्फोट, चौकार. तुषारजी पाटील साहेब यांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. सर, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आकाशी वाडवळ प्रीमियर लीग मध्ये. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच होता निशान आणि दाखवून देताना निशान घणाघाती प्रहार. आता वेगाने चेंडू हाताळला होता, खोलवर टप्प्याचे चेंडू होता, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 8. वाईट येताना 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 10 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू नो हाताळला होता. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 10-10. 10 धावा. हलक्या हाताने चेंडूला ऑफ साइडला घेऊन काढलं. या स्टँड पासून थोडीशी फेकी दूर. ऑफ साइडला हलक्या हाताने चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवले. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 13. इथे पाहू शकता 2 चौकारानंतर कशा प्रकारे धावफलक सिंगल डबलनी चालू ठेवलं गेलंय. वेगाने चेंडू वेगाने हाताळला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता. हलक्या हाताने ऑफ साइडला चेंडूला आपण पाहू शकता फक्त सिंगल साठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 14. थँक्यू. इथून आमच्या डीजे ऑपरेटरला सर्वात जास्त चिंता आहे या मॅच मध्ये, या प्रीमियर लीग मध्ये. फुल टॉस चेंडूवरती फुल टोन वसूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ जातोय मर्यादित रेषेच्या बाहेर, गडी बाद. मैं सोना हूँ मिट्टी नहीं, जो तेरी शर्ट ते लागी तने झाड़ दी. मैं सोना हूँ मिट्टी नहीं. स्वप्नील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती निशांतला मैदान सोडावं लागलं. 14 धावा धावफलकावरती. हलक्या हाताने डिफेन्सिव्ह पद्धती चेंडूला घेऊन काढली. स्टँडवरती चेंडू लावला जातोय. ऑफिशियल अंपायर आत मागितली जाते. सिंगल कंप्लीट होताना दोन चेंडूचा केस झालाय. 15 धावा. पुन्हा एकदा वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न नो येतोय. बघा, जर का आतापर्यंत आपण या स्पर्धेची सुरुवात पाहिली, नो नाहीये, मात्र सिंगल. 3 चेंडूंचा आतापर्यंत केस झालाय. 16 धावा. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. टप्पा थोडासा पुढे होता. सिंगल अजून एक. 17 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय.
चेंडूला पाठवलंय अलॉंग द कार्पेट ऑन साइडला ऑन ड्राईव्ह सीमारेषा पार चौकार. नो +1 2 धावा धावफलकामध्ये अडताना 23 धावा. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 23 धावा. ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवलं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 24, लॉस ऑफ 1 विकेट. नवीन गोलंदाज मयंक. ऑन साइडला हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होतो. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू बराच बाहेर. पंच आमच्या दिशेने वाईटचा इशारा करताना पुन्हा एकदा चेंडूला लेफ्ट केलं गेलं. आउटसाइड दी लेग स्टंप. पुन्हा एकदा एक वाईड एक्स्ट्रा रन ऍड होताना 26. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये नाही येत आहे. हातामध्ये नाही आला, पायाने अडवण्याचा प्रयत्न, चेंडू गेला. स्वान स्पोर्ट्स चौकार. तीस धावा धावफलक 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. प्रेक्षकांना विनंती असेल, लाल पडद्यापासून थोडंसं लांब व्हा. लाल पडद्याला प्लीज चिटकू नका. इथून जर का चेंडू तुम्हाला लागला तर ते सुद्धा असणार आहे आणि तो लाल पडदा त्याच्या आतमध्ये मर्यादित रेषा आहे. त्या कारणास्तव तुम्ही थोडंसं लांब बसायचं आहे. ऑफ साईडला चेंडूला हलक्या हाताने स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होतो. फक्त दिशा दाखवली त्या चेंडूला, डिक्लेअर झोनमध्ये पाठवलं. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 31. बॅकफुटर येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय मर्यादित दिशेबाहेर. षटकाराला गडीबाद. पुन्हा एकदा बॅकफुटवरती आले होते. 2-2 क्षेत्ररक्षक आले. आता 2-2 क्षेत्ररक्षक आले होते तर तुम्ही सिंगल धाव चोरण्याचा प्रयत्न केला असेल तर धावचीच्या रूपात गडी बाद होताना दिसतोय. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 31. 31 वरती धावफलक स्थिरावलं जाते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होताना. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 32. 32. धावफलक पाहू शकता वेगाने जलद गतीने जाताना. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू हातामध्ये स्टँड वरती लावताना बॅट स्लाइड झाले का, बॅट किती हवेत आहे, अंपायरचा नोट आउटचा इशारा येतोय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 32. 32 धावा. प्रेक्षकांना थोडीशी विनंती असेल, प्लीज आपण थोडंसं बाजूला व्हायचंय. इथून जर का आमच्या स्कोररला आमचे ऑफिशियल अंपायर, साईड अंपायर खाली सर नाही दिसले तर डिसिजन नाही देता येणार. बॅकफुटर येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा जातोय मर्यादित रेषेच्या बाहेर. षटकाराला अजून एक विकेटचं पतन, अजून एक गडीबाद. नवीन फलंदाज जयेश वर्तक, एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहतो, अनुभवाची खान म्हणून तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आणि पाहू शकता अनुभव कशा प्रकारे दाखवला. आल्या आल्या त्या फटक्यामध्ये ताकद आपण पाहू शकता. टॅपच्या सहाऱ्याने चेंडूला पाठवलं. 3-3. 33. आणि इथून आपण पाहू शकता एक्सपिरियन्स.
थँक्यू डीजे. प्रतीक वर्तक नवीन फलंदाज. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. याच गोष्टी चर्चा केली होती. जर का चेंडू तुमच्या शरीराला स्पर्श झालाय, तो जर का 2D या वनडीमध्ये गेला तर 1 रन प्लस होते. मग क्षेत्ररक्षण करताना चेंडूला लेफ्ट कधी करायचंय ही गोष्ट सुद्धा इम्पॉर्टंट असते. टॅपच्या सहाय्याने चेंडू फेकी झाले, फेकी थोडीशी दूर. इथे बॅकअप नव्हतं तर 2 धावा सुद्धा येणार आहे. क्रिकेट या खेळामध्ये आपण पाहू शकता जशा प्रकारे संघ तुमचा कमबॅक करतो ना, तर मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्हाला बॅकअप सुद्धा जास्त इम्पॉर्टंट असते. 5 चेंडू 36 धावा. इथे बॅकअप नव्हतं. बॅकफुटर येऊन मारण्याचा प्रयत्न. आता या चेंडूला लेफ्ट करायचं होतं का नव्हतं, पण चेंडूला लेफ्ट केलं गेलं. चेंडू जातोय जयेश वर्तकच्या बॅट मधून, एक एक्सपिरियन्स खेळाडूच्या बॅट मधून. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. 41 धावेचं आव्हान असणार आहे. नेक्स्ट मॅच चिमाजी वॉरियर्स विरुद्ध लेबॉटो इंडियन्स. दोन्ही संघांना विनंती असेल आपण यानंतर मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीच्या दिशेने आपली प्लेइंग 11 घेऊन यायची आहे आणि आपल्या संघ मालकांना सुद्धा जोडीला घेऊन यायचं आहे. कर्णधारांनी खेळपट्टीच्या दिशेने आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला चिमाजी वॉरियर्स आहेत तर दुसऱ्या बाजूला लेबॉटो इंडियन्स. मॅचला सुरुवात आपण पाहू शकतो. धावफलक चांगलं टार्गेट सेट केले गेले विथ टायगर्स. 40 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 41चं आव्हान AK फायटर समोर. आता AK फायटर्सला फायटिंग करावी लागेल. इथून जर का 41 धावांचा पाठला करायचा आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. टप्पा पडल्यानंतर डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंचामच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त एक अव्हांतर धाव धावफलकामध्ये ऍड होताना श्रीगणेश शाह होतोय AK फायटरचा. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चेंडूवर नाही पोचत आहेत. सिंगल कंप्लीट. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळकर धावा आपण 3 पाहतोय. इथून कशा प्रकारे मॅचला सुरुवात केलं जाईल. AK फायटरच्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुमची स्ट्रॅटेजी काय आहे हे जास्त इम्पॉर्टंट असेल. जर का इथून तुम्हाला धावांचा पाठला करायचा आहे. चेंडू हातामध्ये फेकी. फेकी प्रॉपर केली होती. आता फेकी प्रॉपर केली होती का? गोलंदाज सांगतोय खालती फेकायचं होतं. यष्टीरक्षक सांगतोय वरती फेकायचं होतं. फेकी थोडीशी स्लो आली होती. ही गोष्ट सुद्धा पाहावी लागेल. पण चांगली फेकी होती. 4 चेंडू 4 धावा. हलक्या त्याने चेंडूला ऑफसाईडला आपण पाहू शकता कशा प्रकारे दिशा दाखवली गेली. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 5. आपण स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकतो. DBNच्या स्क्रीनवरती कशा प्रकारे आमचे कार्तिक मांगेला कॅमेरामॅन कार्तिक मांगेला आहे जिकडे जे प्रेक्षक वर्गांना पूर्णपणे आपण पाहू शकतो कशा प्रकारे कॅप्चर करतायत. बॅकफुटवरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये फेकी थोडीशी करा. इथून बॅकअप आहे. ज्या बॅकअपची चर्चा पहिल्या इनिंग मध्ये केली होती तर इथून बॅकअप आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 6. सिंगल रन डिक्लेअरची धावफलकामध्ये ऍड होताना 7. टप्पा पडल्यानंतर पाहू शकता कशा प्रकारे उसळी घेणारा चेंडू. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा. फेकी आपण पाहू शकता फेकीवरच्या दिशेने केली होती. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 8. 8 रन ऑन स्कोर कार्ड.
फुल टॉस चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू पाहायला लागून ग्राउंड मध्ये स्लो होताना 4 चेंडू आतापर्यंत खेळ झाले 9. एकी फायटर जर का विचार केला तर चिंतेची बाब मोठी फटके नाही येत आहे आणि तेच जर का तुम्हाला 40चा पाठला करताना मोठे फटके नाही आले थोडासा दबावामध्ये पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण नजारा स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पण आपण पाहू शकता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज आयुष काय क्षेत्ररक्षण नजारा ठेवलाय. 5 चेंडू 10 धावा. फुल टॉस चेंडूवरती फुल टोन वसूल करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातोय मर्यादित रेषेच्या बाहेर. षटकार. अकरा धावा धावफलकावरती. हलक्या हाताने चेंडू लाव. सिंगल साठी फक्त खेळून काढलं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एके फायटर चिंतेची बाब मोठे फटके नाही येत आहेत ते मोठे फटके तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये कमबॅक करू शकता. हात से नाही तो पेर से. आता हाताने नाही चेंडूला आपण पाहू शकता कशा प्रकारे पायाने अडवलं गेले. मैदानाच्या आतमध्ये शरीराचा वेध घेऊन सुद्धा चेंडू अडतो. तुम्ही कशा प्रकारे त्या चेंडूवरती रिॲक्ट करता ते जास्त इम्पॉर्टंट होतं आणि रिॲक्ट करताना वेळ तो अजून इम्पॉर्टंट असतो. वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना 3 चेंडू 14 धावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू हातामध्ये जातोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 15 धावा धावफलकावरती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटमधून जशा प्रकारे फटके एक्झिक्यूट केले जाते तशा प्रकारे कनेक्शन नाही आहे. ती पॉवर जनरेट नाही होत आहे. सिंगलनी इथून संतुष्ट नाही होऊ शकत. एक फायटर मोठी फटके खेळावे लागतील. तर दुसऱ्या बाजूला वी द टायगर सहजासहजी या संघासोबत मोठे फटके तुम्ही नाही घेऊ शकत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हाताने चेंडूला जो गतीने वेगाने जात होता त्याला आधी स्लो केलं गेलं. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 17. आता इथून 17चा जर का विचार केला तर आता एक फायटरवरती खतरा सुद्धा आहे. येणारे 6 चेंडू 24 धावांची गरज. थँक्यू. येणारे 6 चेंडू 24 धावांची गरज. आता हा दबाव होता प्रेशर होता. दबावामध्ये आलेला फटका होता आणि तो फटका सरळ षटकारासाठी गडीबाद. थँक्यू. नो वरती सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न. नो +1. मॅच बॉल आलाय सर. मॅच बॉल. एकोणीस धावा. 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. ऑन साइडला चेंडूला फक्त डिक्लेअर जोर मध्ये. इथून बघा या मॅचचा जर का आपण विचार केला तर मॅचला स्टार्ट कशा प्रकारे केलं गेलं. इथून तुम्हाला जेव्हा मोठे फटके खेळायचे होते म्हणजे तुमचं धावफलक पहिला ऑन ठेवणं जास्त इम्पॉर्टंट आहे. ते धावफलक तुम्ही ऑन ठेवताना घेतलेला वेग आणि तो घेता घेता वेग एवढा घेतला की 3 षटक तुमचे कंप्लीट झाले. त्या 3 षटकामध्ये तुम्ही सिंगल डबलनी स्ट्राईक रोटेशन नाही चालू ठेवलं जशा प्रकारे पाहिजे होतं. आणि मग तो दबाव असतो की तिसऱ्या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचा. तो दबाव तिसऱ्या षटकामध्ये मोठे फटके खेळताना एक पण जर का मोठा फटका नाही आला तर मग तिकडून जर का ब्रेक थ्रू आला तर तुम्ही मॅचमध्ये पूर्णपणे बॅकफुटर असता. असंच काहीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये वी द टायगर त्या 2 षटकामध्ये आपण जर का पाहिलं स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये म्हणजे गोलंदाजांनी स्वतः घेतलेली जबाबदारी खऱ्या अर्थाने वाकडणं सगळं होती. इथून मॅच फिनिश. अभिनंदन वी द टायगर. हार्ड लक टीम AK फायटर. थँक्यू डीजे. 1 मिनिट थांबवतोय. व्यासपीठावरती एक विशेष
सत्कार घेणार आहोत तुषारजी पाटील साहेब यांचा आपण इकडे यथोचित सन्मान